नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतोय। आधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली आहे। सेक्स आणि योगा, सेक्स आणि म्युझिक, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन घेतलंय। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय निवडलाय आणि या विषयावरती डॉक्टर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्स बद्दल माहिती तर मिळालीच आहे, पण एक कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी मी तुम्हाला देऊ इच्छितो। ती म्हणजे डॉक्टरांचं नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच साऊथ मुंबईमध्ये म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये नवीन सेंटर सुरू होणार आहे। त्यामुळे जर का तुम्ही साऊथ मुंबईमध्ये असाल, साऊथ मुंबईच्या कुठल्याही भागात असाल, नरिमन पॉइंट, वाळकेश्वर, मरीन ड्राईव्ह, कुलाबा या कुठल्याही भागात असाल तर तुम्ही कुलाबा सेंटरमध्ये सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकणार आहात। दरम्यान आत्ता या क्षणी देखील तुम्ही डॉक्टरांचं थेट मार्गदर्शन घेऊ शकणार आहात। त्यासाठी करायचं एवढंच आहे, तुमचा फोन उचलायचा आणि आम्हाला फोन करायचा आहे। डॉक्टर तुमच्या प्रत्येक प्रश्नांची खरं तर अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने उत्तर देतील। त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा एसटीडी कोड आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला फिरवायचा आहे 66843333। त्यामुळे तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, शंका असतील त्या तुम्ही थेट सरांना विचारू शकतात या क्षणी। कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर आपल्यासोबत आहेत। डॉक्टर, वेलकम टू द शो। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमाकडे आपण वळणारच आहोत, प्रश्नोत्तर आपण घेणारच आहोत, पण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती खरं तर मला जाणून घ्यायचं आहे आणि ही माहिती सर्व प्रेक्षकांकडे जावी अशी माझी इच्छा आहे। ती म्हणजे डॉक्टर विजय दहिफळे हॉस्पिटल तर्फे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर सुरू करण्यात आलंय। सर, काय हे शिबिर आहे, कशी यातून सर्वांना मदत होणार आहे? नक्कीच सुमितजी, या ठिकाणी आपल्या सर्व दर्शकांना याची इन्फॉर्मेशन माहिती असणं अतिशय आवश्यक असतं। डॉक्टर शरद कुमार दीक्षित, पद्मश्री, जवळपास 45 वर्षापासून लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा आय हॉस्पिटलमध्ये दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, त्याचबरोबर व्रण असलेले जळालेले व्रण आहेत किंवा स्क्विंट आहे, अशा केसेसची मोफत सर्जरी चालू असते, ज्याला की यज्ञ म्हणता येईल। 45 वर्षापासून ही परंपरा चालू आहे, पण या कोरोनाच्या सावटामध्ये बऱ्याचदा हे सोशल डिस्टन्सिंग आणि या सर्व गोष्टी लक्षात घेता हजारो पेशंटच्या सर्जरी या ठिकाणी मोफत होत असतात। या ठिकाणी यावर्षी हे वातावरण लक्षात घेऊन औरंगाबाद येथील दहिफळे हॉस्पिटल येथे याचे ऑपरेशन करण्याचं ठरवलं गेलं आणि पूर्ण स्क्रीनिंग झूमद्वारे डॉक्टर राज लाला, त्याचबरोबर सुप्रसिद्ध प्लास्टिक ॲस्थेटिक अँड कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, पूर्ण आमच्या लायन्स क्लब औरंगाबाद चिकलठाण्याची टीम, त्याचे प्रेसिडेंट संजीव गुप्ता, सेक्रेटरी विनोद चौधरी, त्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर जे आहेत ते कल्याण वाघमारे आणि अतिशय मेहनत करणारे आमचे 5 प्रेसिडेंट राजेश भारुका आणि त्यांच्या मिसेस भारुका, त्याचबरोबर पूर्ण आमचे लायन्सचे मेंबर, या सर्वांनी सहभाग घेऊन जवळपास 57 पेशंटचं स्क्रीनिंग केलं। त्यातले 37 पेशंट जे आहेत हे दहिफळे हॉस्पिटल औरंगाबाद येथे त्यांची सर्जरी अतिशय व्यवस्थितरित्या चालू आहे। दररोज 3 ते 4 सर्जरी होत असतात। आमचे लायनचे मेंबर येऊन व्हिजिट देत असतात। कालच नुकतेच आमचे सुरेशजी बाफना स्वतःहून त्या ठिकाणी आले की आमचे पोस्ट ऑफ पेशंट पाहिले, राऊंड घेतला, ओटीमध्ये स्वतः जाऊन त्या ठिकाणी ऑपरेशन कसे चालले आहेत हे देखील पाहिले। मी देखील आमच्या क्लबमध्ये झोन चेअर म्हणून भरपूर काम केलेलं आहे, पण आता आपण इकडे सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये आल्यामुळं आता आमच्या मॅडमनी तो भार घेतलेला आहे। मॅडम देखील लायनात आणि अतिशय डिव्होशननी इंटरनॅशनल प्लास्टिक सर्जन म्हणून साऊथ अमेरिका आहे, निकारागुआ आहे, बर्मा आहे, बँकॉक आहे, अशा सर्व ठिकाणी त्यांना इन्व्हाइट केलं जातं आणि त्यांना देखील मनापासून धन्यवाद, कारण त्यांच्या या डिव्होशनमुळं हे दुभंगलेले ओठ आहे, टाळू आहे, ह्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे, चेहऱ्यावरचे व्रण आहेत, डाग आहेत, समजा एखादं मुलं असेल त्या चेहऱ्यावरचं हास्य फुलवणं म्हणजे एक जीवनदान देणं असं म्हणता येईल। तर अशा प्रकारचा यज्ञ हा या कोरोनाच्या सावटामध्ये देखील आम्ही चालू ठेवला आणि
याचं मोठं श्रेय जातं लायन्स क्लब औरंगाबाद चिकलठाणच्या पूर्ण टीमचं. आणि विशेष म्हणजे ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे. आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील देखील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक जो आहे, चिमुकला आहे, जे ओठ तुटलेलं आहे, टाळू आहे, व्रण आहे, स्क्विंट आहे, कानाची वादी आहे, जे काही असेल ते, तर 30 तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे. तर एकच सांगेन, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि नक्कीच आपलं जे हास्य आहे चेहऱ्यावर ते आणावं. नुसतंच मुलांच्या देखील नाही, तर कुटुंबियांचे देखील हे हास्य येत असतं. आणि मला वाटतं आपले आता दर्शक वाट पाहत आहेत. सर, फोनचा ओघ चालू झालेला आहे आणि घेऊया. पहिला फोन चिपळून वळण आलेला आहे. अजितजी आपल्यासोबत आहेत. अजितजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. सर, हॅलो, बोला. विचारू का? हो, विचारा, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. सर, धूम्रपानाचे लैंगिक समस्या निर्माण होते का धूम्रपानामुळे? अच्छा अच्छा. तुमचं वय काय? माझं तर 50 वय आहे. तुमचं काही स्मोकिंग वगैरे आहे काही? आता बंद केलंय सर. बंद केलं, पण त्यामुळे काही कमजोरी, शीघ्रपतन वगैरे असं काही जाणवतं? जाणवायची, पण आता सध्या व्यवस्थित थोडंसं हे येतंय, म्हणजे रिझल्ट चांगले थोडेफार. अच्छा, बंद केल्यापासून आता तुम्हाला इफेक्ट चांगला येतोय, बरोबर आहे? हो हो. अच्छा, डायबिटीज बीपी काही आहे? नाही, काही नाही. डायबिटीज शुगर काही नाही. नक्कीच सांगूया. बघा, हा अतिशय स्वतःच ते सांगतायत, पहिलं धूम्रपान खूप करायचे आणि आता कमी केल्यामुळे इफेक्ट हा चांगला होतोय. याचा अर्थ काय? निकोटीन आणि कार्बन मोनॉक्साईड आणि अशा प्रकारचे 10,000 पेक्षा जास्त टॉक्सिन या टोबॅकोमध्ये, सिगारेटमध्ये असतात. साधी एक सिगारेट जरी ओढली, त्या ठिकाणी आकुंचन पावतात व्हेसल, सप्लाय कमी होतो लिंगाचा, फ्लो कमी होतो, ताठरता कमी होते. म्हणून एकच सांगेल, हळूहळू करून तुम्ही त्या व्यसनातनं बाहेर या. नक्कीच तुम्हाला त्याला रिझल्ट चांगला मिळेल. आणि काही अडचण आली तर सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, अँड्रॉइडला भेटल्यानंतर काही काळजी करायची गरज नाही. नक्कीच सर. पुढचा फोन कॉल दादा उबाळे यांचा आलेला आहे. दादा, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार दादा, बोला. काही पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर असते तर काहींच्या नसते. हो. बऱ्याच पुरुषांना प्रायव्हेट पार्टवरच्या फोरस्किन बद्दल काहीही माहिती नसते. हो. म्हणून माझा प्रश्न असा आहे की पुरुषांच्या लैंगिक सुखी जीवनासाठी हो, प्रायव्हेट पार्टवर फोरस्किन असणे फायदेशीर असते की नसणे फायदेशीर असते, त्याबद्दल सांगा सर. नक्कीच. पूर्ण नवीन टॉपिक यावर आपल्याला वेगळं टॉक घ्यायचं आहे. निसर्गाने बनवताना ही स्किन का बनवली? अतिशय सेन्सिटिव्ह पार्ट, म्हणजे त्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त नर्व्ज असतात. त्या ठिकाणी त्याची मुवमेंट जी होत असते त्या ग्लान्सवर, जे समोरच्या गोलाकार भागावर, त्यामुळे स्टिम्युलेशन आणि इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन देखील कमी होत असतं. त्यामुळं सहसा लहानपणीच डिलिव्हरी झाल्यानंतर जर स्किन मागं येत नसेल तर अशा वेळी तज्ज्ञांना दाखवून ती ओपन करणे, डायलेट करणे आणि मागं करणे अतिशय आवश्यक. का? त्या ठिकाणी जी स्पेग्मा जमा होते त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. मुलं रडतात, बरेचदा लघवीवर प्रेशर येऊन त्याची बारीक धार येऊ शकतं. एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटून ती स्किन प्रिझर्व करणं का आवश्यक आहेत? कारण त्यामध्ये सेन्सर असतात ज्यामुळे ॲक्टिव्हेशन होतं. त्यामुळे नंतर फ्युचरमध्ये देखील तुम्हाला समागम करण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. नक्कीच सर. पुढचा प्रश्न आलेला आहे अंबाजोगाईवर. गौरीजी आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हॅलो, बोला. सर, ब्रेस्टची साईज ही कमी जास्त असते का? आणि ब्रेस्ट इम्प्लांटने साईज वाढवली तर सेक्स मध्ये फोर प्ले करताना संवेदना पुरेसारख्या राहतात का? एक्सलंट. म्हणजे अशा प्रश्नांचा सहभागाने हे अवेअरनेस जे तयार होत आहे आपल्या समाजामध्ये सर्वांमध्ये, हे फार का आवश्यक आहे? की लहान लहान गोष्टी आहेत पण माहीत असणं आवश्यक आहे. नॉर्मली ब्रेस्ट अनइक्वल असणं हे ॲक्सेप्टेबल आहे. तुम्ही जे एका वाक्यात विचारला, हा फार मोठा टॉपिक आहे, पण नंतर घेऊया. स्मॉल साईज आहे, अनइक्वल आहे, राईट मोठं आहे, राईट लेफ्ट छोटं आहे, अप्पर डिरेक्शनमध्ये एलिव्हेटेड आहेत, अप्पर बाजू ही डाऊन आहे, लॅटरली डिरेक्टेड निपल्स आहेत, बेस हा नॅरो आहे, त्याची फॉलिंग डाऊन म्हणजे खाली बरेचदा लोंबते असणारे असे सर्व प्रकार असतात. पण या ठिकाणी एकच सांगेल, काही कारणामुळे जर साईज कमी जास्त असेल तर ब्रेस्ट इम्प्लांट करता येतं. इम्प्लांट केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा डॅमेज त्या ठिकाणी होत नाही किंवा कुठलीही संवेदना त्या ठिकाणी जात नसते. आणि कसल्याही प्रकारे फोरप्ले जो आपण नंतर पाहणार आहोत, जो की ॲक्टिव्हेशनसाठी फार महत्त्वाचा असतो, तो कुठल्याही प्रकारची इजा होत नसते. पण तज्ज्ञ जे कॉस्मॅटिक आणि ॲस्थेटिक सर्जन आहेत त्यांच्याकडनं हे इम्प्लांट करून घेतल्यानंतर नक्कीच इक्वल साईज करता येते. आणि आणखी काही माहिती असेल तर तज्ज्ञांना भेटू शकतात. नक्की सर. सर, खरं तर आपण
हायजीन बद्दल तर आपण नक्कीच. जाणून घेतोच आहे, प्लस आपण जाणून घेतोय की लिंगाचे विभिन्न आकार आणि नक्कीच. प्रकार याच्याबद्दल तुम्हालाही ईमेलवरती अनेक प्रश्न आलेले आहेत. आपण पण जे आपले व्हिडिओज रिलीज करतो त्याच्यावर पण अनेक जण प्रश्न विचारतात. बरोबर आहे. त्या प्रश्नांपैकी काही प्रश्न मी सर तुम्हाला आता विचारू इच्छितो. नक्कीच. प्रेक्षकांचे हे प्रश्न आहेत. हो. एक ॲव्हरेज लांबीपेक्षा कमी पण रुंदी जास्त असणारं लिंग म्हणजे काय असतं सर? हां, हे बघा सुमितजी, हा प्रश्न का आवश्यक आहे? एका थोडक्यात सांगतो, ब्रॉड बेस पेनिस. ओके. म्हणजे राहतं असं की या ठिकाणी बेस हा ब्रॉड राहतो आणि नॅरोईंग पुढे निमुळता झालेला असतो. अशाला देखील आपण नॉर्मल का म्हणायचं असतं आणि ॲक्सेप्टेबल आहे, कारण बऱ्याचदा इव्हन गर्थ देखील मॅटर करतं. का? कारण जी पॉईंट हा 12 o'clock पोझिशनला, म्हणजे जवळपास डिस्टल 2/3 ऑफ वजानामध्ये तो जी पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी नर्व व्हेसल्स ह्या रिच असतात आणि वरचा क्लॅटरल भाग आहे त्या एरियामध्ये सुखील ते रिचनेस जास्त असतं. अशा ब्रॉड पेनिसमुळे जेव्हा तुम्ही समागम करता त्यावेळी ते फ्रिक्शन त्या ब्रॉड एंडमुळे त्यांना चांगल्या प्रकारे मिळत असतं. म्हणून त्यांनी काही चिंता करून माझं पेन हे स्मॉल साईज आहे, मग ब्रॉडच आहे, मग आणखी काही त्याला वाढवायला पाहिजे का, समजा डाऊट असेल, हे बघा, हे पर्सनल व्हॅरिएशन आहे. छोटं असणं मोठं असणं हे कंपॅरिझिव्ह असतं, स्वतः त्या ठिकाणी कंपॅरिझन करू शकत नाही. तज्ज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच समजा त्यामध्ये काही बदल करायचे असतील, काही हार्मोनल ट्रीटमेंट आहेत, पी शॉटसारखी प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी आहे, किंवा गरज पडलं तर इम्प्लांट देखील करता येतं. यांना नक्कीच काळजी करायची गरज नाही. नक्कीच सर. अजून एक प्रेक्षकांचा मी प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. ऑन एन ॲव्हरेज एक ॲव्हरेज लेंथ आणि एक ॲव्हरेज गर्थ असलेलं लिंग म्हणजे काय असतं? येस, मी या ठिकाणी एक रिवाईज करतो म्हणजे की नॉर्मल लेंथ काय असते तेव्हा आपण कम्पेअर करू शकू. शिथिल अवस्थेमध्ये जवळपास 2.5 ते 3 इंचापर्यंत लांबी असणं, गर्थ ही जवळपास 1.5 ते 2 इंचापर्यंत असणं आणि आफ्टर इरेक्शन त्याची लांबी 5 इंचापर्यंत प्लस मायनस डेव्हिएशन 2 इंचाचं असतं आणि गर्थ ही 3.5 इंचाची असते. बऱ्याचदा या साईजचे जर समजा व्हेरिएशन समजा तुम्हाला मिळत असतील, जे की स्ट्रेट लाईनमध्ये तुम्ही इरेक्ट झाल्यानंतर बेसपासून जर काउंट केलं तर ह्या मेजरमेंट तुम्हाला मिळाल्या, तर हे पेनिस तुम्ही टोटली नॉर्मल पकडलं पाहिजे. आणि यामध्ये कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन असेल तर तज्ज्ञांना भेटून नक्कीच त्याचं समाधान तुम्ही करू शकता. नक्कीच सर. सर खरं तर प्रश्न अनेक आहेत जे तुम्हाला विचारायचे आहेत आणि प्रेक्षकांनाही त्याची आतुरता असते. पण एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झाली. पण दरम्यान मित्रांनो, ब्रेक नंतर सर आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर हा कोरोनाचा अत्यंत संवेदनशील काळ आहे. अशामध्ये कोरोना होऊन गेल्यानंतर तुमचं एक नॉर्मल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी कधी चालू करायला पाहिजे, कशी चालू करायला पाहिजे, याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ब्रेकच्या पलीकडे कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. ब्रेक नंतर सुखी जीवनाचा मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सर खरं तर आपल्याला एक महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, पण एका दर्शकांचा फोन आला, तो पहिले घेऊयात का आपण? राजेशजी आपल्या सोबत आहेत कल्याणवरनं. राजेशजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. सर नमस्ते. नमस्ते, बोला. आपल्याला नेहमी मी पाहत असतो. अच्छा, गुड, व्हेरी गुड. आपल्याकडून मी ट्रीटमेंट पण घेतलेली आहे. ओके ओके. हा, त्याचा अनुभव खूप सुद्धा चांगला आहे. व्हेरी पण काही लोक त्याबद्दल घाबरतात की त्याचा साईड इफेक्ट वगैरे असा होईल वगैरे वगैरे. अच्छा, बीपी वगैरे वाढू शकतं असं. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली बरोबर. पण तुम्हाला इफेक्ट एकदम छान आला, काही भीती वाटली नाही ना? नाही, तसं काही भीती वाटत नाही. पण आता हे असं कधी चर्चा आलं फ्रेंडशिप मध्ये काही व्यसन नाही मला. चालेल चालेल. बसल्यावर घाबरवतात. बरं बरं, सांगतो मी त्याबद्दल. सुमित, हा फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बेसिकली काय होतं, असा प्रॉब्लेम झाल्यानंतर तो लपवून ठेवणे, नंतर तो दाखवायला न जाणे, परत मला बीपीचा आहे, मला डायबिटीस आहे, मला अटॅकच येऊन गेला आहे. अहो, सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ही निसर्गाने याच्यासाठी दिलेली आहे की तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होऊन, तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्सची हालचाल होऊन, मुव्हमेंट होऊन, तुमचं मेमरी आहे, तुमचं मेंटल आहे, फिजिकल आहे, पूर्ण स्वास्थ्य मेंटेन यातनं राहिलं जातं. बरं, हे कमी झाल्यानंतर कुठले मेडिसिन घेतल्यामुळे की असं बीपी कमी झालं येतो, हार्ट अटॅक येतो, अशा काही गोष्टी नसतात. पण सेफ्टी हँड्स, नॉलेज पाहिजे त्यासाठी. लॉंग ॲक्टिंग ड्रग आहे, शॉर्ट ॲक्टिंग आहे, सेंट्रली ॲक्टिंग आहे, हार्मोन आहे, पी शॉर्ट आहे. कुठं काय सिलेक्ट करायचं, सिलेक्शन क्रायटेरिया. उगीच काउंटरला जायचं आणि काहीतरी मला पॉवरची गोळी द्या म्हणायचं आणि घेऊन टाकायची, मग त्याचे साईड इफेक्ट व्हायला लागतात. आयडियली जेव्हा कुठल्याही प्रिन्सिपल काय यामध्ये, व्हासोडायलेटेशन म्हणजे लिंगाकडे जाणारा प्रवाह वाढवणारे मेडिसिन. सेकंड, सेंट्रल इनिबिशन म्हणजे बऱ्याचदा वीर्यपतनावर कंट्रोल गेलेलं असतं ब्रेनचं, ते वाढवणे आणि त्याबरोबरच त्याचा स्टॅमिना आणि ड्युरेशन वाढवणे. अशा केसेसमध्ये जर हे बीपी डायबिटीस वगैरे असेल तर अशा वेळेला कुठली गोळी घ्यायला न पाहिजे, कुठली बंद करायला पाहिजे.
किती दिवस अगोदर ती घेऊन सुरू करायला पाहिजे, असे वेगवेगळ्या मात्रा आहेत. डायबिटीसमध्ये लिमिटेशन येत असेल किंवा आणखी काही सेन्सेंट कमी असतील त्याला पी शॉर्टसारखे इंजेक्शन आहेत. सिलेक्शन क्रायटेरिया प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आणि कुठल्याही साईड इफेक्ट ॲसिडिटी असो किंवा हेडेक असो त्याला आपण काउंटर इफेक्टसाठी काही मेडिसिन देतो सोबतच किंवा त्यांना जेवणासोबत आपण घ्यायला लावत असतो. तर अशा प्रकारे कुणीही भीती त्यामध्ये बाळगू नये. उलट सेक्शुअल ॲक्टिव्हिटी स्ट्रॉंग राहिल्यामुळं तुमचं मानसिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे हे मेंटेन राहून तुम्ही यंग दिसायला लागता, 10 वर्षांनी लहान दिसायला लागता आणि तुम्ही शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहू शकता. एकच म्हणेल, काउंटर सेलच्या गोळ्या घेऊ नका. फक्त स्पेशालिस्ट जे आहेत त्यांचं ओपिनियनच घेऊन ह्या गोळ्या औषधी घेतल्या तर नक्कीच काही साईड इफेक्ट होणार नाही आणि काळजी करायची काही गरज नाही. नक्की सर. आणि आपण ब्रेकवर जायच्या पहिले खरं तर एक प्रश्न आम्हाला उत्तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं ते म्हणजे कोरोना होऊन झाल्यानंतर आपली सेक्स लाईफ ही पूर्ववत सुरू करण्यासाठी लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्यासाठी काय केलं पाहिजे सर? नक्कीच हा फार सुंदर प्रश्न विचारला सुमित. तुम्ही सर्वांना पहिल्यांदा भीती कोरोनातनं झाल्यानंतर नीट व्हायची. बरं यामध्ये काय होतं, हे स्पेशालिटी काय आहे या आजाराची? पूर्ण इम्युनिटी डाऊन करून टाकतं, पूर्ण मसल ॲट्रॉपी होतात, प्रोटीन लॉस होतो, इतका अशक्तपणा येतो तुम्ही साध्या ॲक्टिव्हिटी देखील करू शकत नाही कारण दम देखील भरतो आणि लंग्समध्ये कन्सॉलिडेशन झालेलं असतं. अशा केसमध्ये रिकवर झाल्यानंतर हळूहळू चालणे फिरणे व्यायाम चालू करणे, प्रोटीन हाय डाएट, हाय प्रोटीन डाएट ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी डाळी आहेत, प्रथिने असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत, त्याचबरोबर नॉनव्हेज देखील आहे. हे लवकरात लवकर सुरू करून तुम्ही ते मसल जी विकनेस आलेला आहे तो गेन करणे. आपोआपच जेव्हा विकनेस गेन होईल तेव्हा हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात. मी ते इंडायरेक्टली एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह होता तेव्हा नक्कीच समजायचं की तुमचा आजार हा कमी झालेला आहे किंवा गेलेला आहे. मग व्यायाम करणे, बऱ्याचदा हे स्टीम घेणं, गार्गल वगैरे तर चालू ठेवावंच लागेल. हाय प्रोटीन डाएट आहे आणि समजा या पलीकडे देखील बऱ्याचदा हार्मोनल चेंजेस मी सांगितलेलं आहे, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा अफेक्ट होत असतात, टेस्टिसमध्ये ॲट्रॉपी होण्याची शक्यता असते. अशा वेळेला तज्ज्ञांना भेटल्यानंतर जर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच त्यांना बरे व्हायला काही उशीर लागणार नाही आणि लवकरात लवकर ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटी रिगेन करतील. नक्कीच सर. पुण्यातनं पुढचा फोन कॉल आलेला आहे. नितीनजी आपल्यासोबत आहेत. नितीनजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. सर हॅलो सर. बोला. हॅलो ऐकायला सर? हो येतं येतं बोला. ऐकायला येतं बोला. सर माझा मुलगा आहे सर, लहान आहे आता, 7-8 महिन्याचा आहे. ओके. तर त्याला सर एक टेस्टिस विजिबल नाहीये, म्हणजे नाहीये जरा विजिबल नाहीये. ओके ओके. तर मग त्याचं काय पुढे काय जीवनावर काय परिणाम होणार आहे का नाही? अच्छा सांगूया नक्की तुम्हाला. अनडिसेंडेड टेस्टिस काही कारणामुळं एक साईडचं अंडकोश हे खाली सॅकमध्ये आलेलं नसतं तर आपण जास्तीत जास्त 9 महिन्यापेक्षा जास्त वाट बघून उपयोग नसतो. सोनोग्राफी करून त्याचं लोकेशन पाहणे, मॅक्झिमम टाईम्स ते इंग्वायनल म्हणजे जस्ट स्क्रोटमच्या वर असते. ही टेस्टिस खाली आणणं का आवश्यक असतं? निसर्गाने ह्या टेस्टिस खाली का दिलेल्या आहेत? बॉडी टेम्परेचरपेक्षा 7 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी का लागतं? त्या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिस आहे, त्या ठिकाणी हार्मोनल तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती आहे, त्याला टेम्परेचर डाऊन लागतं. वर जर टेस्टिस राहिली तर ती ॲट्रॉपी होऊन डॅमेज होऊ शकते किंवा पुढं चालून त्याला कॅन्सर व्हायचा देखील चान्स होतो. तर अशा ठिकाणी एकच सांगेल, सोनोग्राफी करून लोकेशन पाहावं आणि ती टेस्टिस ऑर्किओपेक्सी नावाच्या पद्धतीने आयदर ओपन पद्धती किंवा लॅप्रोस्कोपीने करून त्याला पूर्ववत करता येतं. यांनी तज्ज्ञांना भेटावं आणि काही काळजी करायची गरज नाही. नक्की सर. अजून एक फोन कॉल पुण्यातच आलाय. रोहितजी आपल्यासोबत आहेत. रोहितजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. नमस्कार डॉक्टर. नमस्कार बोला. माझा आता सध्या असा त्रास आहे, 1-2 वर्ष झाले. माझ्या म्हणजे आपल्या अवघड जागेच्या डाव्या बाजूच्या वरती तिथे काही चमक आल्यासारखी झाली आणि त्यानंतर तिथे म्हणजे असं थोडी दुखतंय दरवेळेस चालताना वगैरे, जास्त काही वजन उचललं की दुखतं. तर त्याचं काही व्यवस्थित निदान होऊ नाही शकलं. सोनोग्राफी केली होती तर त्यांनी असं सांगितलं होतं की बहुतेक ते किडनी स्टोन असू शकतो, पण त्याच्यामध्ये काही निष्पन्न नाही झालं. 2 वर्ष झाले, तो त्रास अजूनपर्यंत आहे. अच्छा, पण तुम्हाला जे दुखणं आहे ते अंडाशय किंवा त्या एरियामध्ये आहे का? खाली लघवीच्या बाजूला किंवा अंडाशयाला? वरती बाजूला. ठीक आहे ठीक आहे, सांगूया तुम्हाला नक्कीच. आणखी काही बाकी तपासणी, सिटी स्कॅन वगैरे झालेलं आहे? काय सर? सिटी स्कॅन वगैरे काही झालेलं आहे? नाही, सिटी स्कॅन फक्त सोनोग्राफी झाली. ठीक ठीक चालेल, सांगूया तुम्हाला. रेफर्ड पेन किंवा रेडिएटिंग पेन, बऱ्याचदा काय असतं, किडनी स्टोनचा पेन जो आहे किंवा जेव्हा स्टोन हा खाली युरेटरमध्ये उतरतो त्यावेळेला रूट ऑफ स्क्रोटमला देखील किंवा रूट ऑफ पेनिसला देखील हा पेन जात असतो. नुसतंच एका सोनोग्राफीवर त्यामध्ये निदान झालं नाही असं म्हणून जमणार नाही. बऱ्याचदा त्यांचं CT IVU
जे जो आपला सिटी स्कॅन असतो त्यामध्ये कॉन्ट्रास्ट टाकून तुम्हाला पाहायला लागले की स्टोन त्यामध्ये युरेटरमध्ये आहे का, जर असेल तर इरोडोस्कोपीद्वारे चांगली ट्रीटमेंट आहे. आणि हा रेफर्ड पेंट जो अंडाशयाकडे येतो तो नक्कीच स्टोन काढल्यानंतर कमी होऊन जाईल आणि तज्ञांना भेटावं. नक्कीच सर. आणि आपण खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय, पण शेवटी आपला एक अत्यंत महत्वाचा जो सेगमेंट असतो तो म्हणजे क्विज टाइम. चालेल नक्कीच. आणि तोही अतिशय आपल्या दर्शकांचा आवडता असल्यामुळे आवश्यक आहे. तर मागच्या वेळेचे आपले विजेते मयूर पाटील साताऱ्याचे आपल्या सेंटरला आले, पुस्तक घेतलं, प्रोटीन्स घेतले आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते पुस्तकं घेऊन गेले. कारण असं संध्याकाळी गप्पा मारत बसल्यानंतर आपल्या यूट्यूबला जे लिंक जातात ना ते नेहमी पाहतात आणि त्यांना खूप आनंद झाला की नॉलेज कोणीतरी देत आहे. आपल्या दोघांचंही कौतुक केलं त्यांनी. आता असाच जर प्रश्न विचारायचा असेल तर एक चिठ्ठी काढा, बघूया. आता साताऱ्याहून तुम्ही कुठे घेऊन जाता आणि यांचे बक्षीस आपण प्लॅन केलेत. आपल्या इंडियातलीच राहतील. आता आपण सुरू करूया द्यायला. आता आणखी काही दिवस तरी बाहेर नाही. चला पाहूया आपण कुठे गेलो. आता आपण गेलो जालन्याला. अशोक सोनावणे जालना यांचं मनापासून अभिनंदन. आणि यांनी कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं? या करोनाच्या सावटामध्ये ऑनलाईन वर्क फ्रॉम होम, घरात बसून बसून वजन वाढलं, ओबेसिटी वाढली, त्यामुळे मग सेक्शुअल डिस्फंक्शन होतं का? तर नक्कीच होतं. फॅट वाढल्यामुळं टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी झाल्या, जॉईंट मोबिलिटी कमी झाली, म्हणून डिस्फंक्शन होतं. आणि काय करायला पाहिजे आपण सांगितले त्या शोमध्ये. आणि असाच पुढचा प्रश्न क्विजचा विचारायचा असेल तर प्रश्न सांगायला लागेल. नक्कीच. तर याच कोरोनाच्या सावटातून तुम्ही बरे झाले, समजा कोरोना झाला तर बरे झाले, नुसतंच बरे होऊन काय करायचं? सेक्शुअल ॲक्टिव्हिटी लवकरात लवकर कशी चालू करायची जेणेकरून पटकन तंदुरुस्त व्हाल, कामाला लागाल आणि तुमचा पार्टनर, तुम्ही एकटेच नाही पार्टनरला देखील तुम्हाला खुश ठेवणं आवश्यक आहे. तर हे लवकर बरं होण्यासाठी, सेक्शुअली ॲक्टिव्ह होण्यासाठी काय करायला पाहिजे? समजा शो मिस झाला असेल, सुखी जीवनाचा मंत्र नुसतं टाईप जरी केलं, हा शो मला पाहता येईल. तुम्ही व्हॉट्सअप करा, मेसेज करा, ईमेल करा किंवा डायरेक्ट फोन करून त्याचं उत्तर द्या. आणि अशा पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होऊन अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारता आणि तुमची दाद एवढी चांगली येत असल्यामुळं आम्हाला ते उत्तर देण्यालाही उत्साह येतो आणि कार्यक्रम घेण्यालाही उत्साह येतो. त्यामुळे अशा प्रकारे यामध्ये सहभागी होऊन तुमच्या पर्सनल समस्या या सॉल्व्ह करत जा. नक्की सर. खरं तर वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्याला कार्यक्रमात आज इथेच थांबायला लागतं. पण मित्रांनो, सरांचं साऊथ मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये नवीन सेंटर नवीन वर्षात सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्ही सरांचं कुलाब्यामध्ये कन्सल्टेशन घेऊ शकता. दरम्यान पुढच्या शुक्रवारी सर आपल्यासोबत असेच असणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.